जय जय स्वामी समर्थ। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे तो फक्त एक संदेश नाही, तो आहे स्वामींनी तुमच्यासाठी दिलेला शब्द। जर आज तुमच्या आयुष्यात दुःख आहे, अडचणी आहेत, मंतकल आहे, डोळ्यात अश्रू आहेत, तर स्वामी सांगतात, थांब, अजून सर्व संपलेलं नाही। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही, हा संदेश आहे तुझ्या आयुष्याला नवी दिशा देणारा। हा संदेश आहे तुझ्या नशिबाच्या रेषा बदलणारा। हा संदेश आहे स्वामींनी स्वतः दिलेला आश्वासनाचा संदेश। जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असशील तर समज, स्वामींनीच तुला इथे आणलं आहे। भक्तांनो, आपण अनेकदा स्वामींना विचारतो, स्वामी, माझंच आयुष्य असं का? मी इतका का सहन करतोय? माझं नशीब कधी बदलेल? आज स्वामी स्वतः उत्तर देत आहे। आज अनेक भक्त विचारतात, माझं नशीब कधी बदलेल? मी इतका का सहन करतोय? माझं आयुष्य कधी सुधारणार? स्वामी म्हणतात, 2026 हे वर्ष तुझ्यासाठी परीक्षा नाही, ते वर्ष आहे तुझ्या नशिबाच्या बदलाचं। स्वामी सांगतात, 2025 मध्ये तू रडलास, 2026 मध्ये तू साक्षीदार होशील माझ्या कृपेचा। भक्तांनो, तू ज्या अडचणींमधून गेलास, त्या अडचणी तुझ्या नशिबाचा शत्रू नव्हत्या, त्या अडचणी तुझी तयारी होती। 2026 हे वर्ष तुझ्या नशिबाचा टर्निंग पॉइंट आहे। हो भक्तांनो, 2026 हे वर्ष तुला तोडायला नाही, तर घडवायला येत आहे। स्वामी म्हणतात, तू जे भोगलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती। तुझ्या अश्रूंनी तुझ्या नशिबाचं बी पेरलं आहे, आणि 2026 मध्ये त्या बीजाला फळ येणार आहे। आज अनेक भक्त आर्थिक अडचणीत आहेत। स्वामी म्हणतात, विश्वास हा सर्वात मोठा औषध आहे। स्वामी म्हणतात, ज्याने प्रामाणिक कष्ट केले त्याचं दारिद्र्य मी स्वतः दूर करतो। 2026 मध्ये अडलेली कामं सुरू होतील, नोकरीत प्रगती, व्यवसायात वाढ, अचानक आर्थिक संधी। जर तू आजारी आहेस, जर घरात कोणी आजारी आहे, तर हा संदेश खास तुझ्यासाठी आहे। स्वामी म्हणतात, शरीर थकलं असेल, पण तुझा आत्मा मी थकू देणार नाही। 2026 मध्ये मानसिक शांतता, आजारातून हळूहळू मुक्तता, भीती दूर होईल। ज्या लोकांनी तुला दुखावलं, ज्यांनी विश्वासघात केला, स्वामी म्हणतात, मी न्याय करायला उशीर करतो, पण विसरत नाही। जर तू आजारी असशील, मनाने खचलेला असशील, तर स्वामी सांगतात, शरीर थकू शकतं, पण तुझा आत्मा मी थकू देणार नाही। स्वामी म्हणतात, भीती सोड, काळजी सोड, माझ्यावर विश्वास ठेव। जर तू 2026 मध्ये भक्ती सोडली नाहीस, संयम सोडला नाहीस, स्वामींवर विश्वास ठेवला, तर तुझं नशीब बदलणं। आज हा व्हिडिओ पाहताना डोळे बंद कर, मनात स्वामींचं नाव घे, एक इच्छा माग, कारण स्वामी ऐकत आहे। तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही। 2026 मध्ये नवीन अध्याय सुरू होणार आहे। स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते चालते बोलते परमेश्वर होते। त्यांच्या कृपेतून असंख्य भक्तांचे जीवन उजळले। जेव्हा माणूस थकतो, हरतो, निराश होतो, तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त श्रद्धा ठेव। 2026 हे वर्ष अनेक भक्तांसाठी परिवर्तनाचे वर्ष ठरणार आहे।
दुःख संपेल, अडचणी दूर होतील, मनाला शांती मिळेल आणि जीवनात नवीन आशेचा प्रकाश येईल. स्वामी समर्थांचे शब्द आहेत. काळ बदलतो, नशीब बदलतो, पण भक्ती कधी बदलत नाही. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे आईच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, गरजूला मदत करणे आणि संकटात देवावर विश्वास ठेवणे. स्वामी समर्थ म्हणतात, तू मला हाक मार, मी तुला मार्ग दाखवी. 2026 चा स्वामी संदेश असा आहे: घाबरू नको, चिंता सोड, प्रयत्न कर आणि स्वामींवर विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला सोडत नाही. ज्यांनी स्वामींच्या नावाचा जप केला, ज्यांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून घेतला, त्यांच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडला. कधी उशिरा, कधी हळू, पण स्वामींची कृपा कधी चुकत नाही. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जिथे स्वामींचे नाव आहे, तिथे भय नाही, तिथे दुःख नाही, तिथे फक्त कृपा आहे. स्वामी समर्थ आपल्या सर्वांना आरोग्य, आनंद, शांती आणि यश देवो हीच प्रार्थना.